नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. तुडिये तालुका चंदगड येथील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बेळगाव तुडिये बस सेवा सुरू करण्याचं आश्वासन देऊनही कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. गुरुवारी दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तुडिये येथील मुख्य बस थांब्यावर रास्ता रोको आंदोलनासह साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. यापूर्वी 22 डिसेंबर रोजीही ग्रामस्थांनी बससेवेच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांच्या उपस्थितीत परिवहन अधिकाऱ्यांनी बेळगाव ते राकसकोप दरम्यान धावणारी बस 25 डिसेंबर पासून ठराविक वेळेत तुडियेपर्यंत सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही तुडियेकरता बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तुडिये गावातून बेळगाव धामणी ही बस धावते. उपोषण सुरू होणार असल्याची माहिती आधीच परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे धामणी बस सेवा सोडण्यात आली नाही. मात्र बेळगाव तुडिये बस सेवा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. तसेच बसेस अडवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या आंदोलनाबाबत ग्रामपंचायत तुडिये यांच्या वतीनं संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. तातडीनं बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत बस सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात सरपंच विलास सुतार, उपसरपंच अशोक पाटील, सदस्य मनोहर कनगुटकर, सविता हुलजी, रेश्मा सुतार, प्रियांका झाजरी, गणपती कोरजकर, अरुण पाटील, प्रमोद गुरव, के.एस. पाटील, कल्लाप्पा हुलजी, लक्ष्मण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झालेत. दरम्यान प्रशासन या आंदोलनाची दखल कधी घेणार आणि तुडियेकरांना बस सेवेचा दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.